माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अतिवृष्टीसाठी जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये परभणीमध्ये 50% नुकसान झालं असं सांगितलं आहे आणि त्यानुसारच परभणीला पैसे मिळणार आहेत, शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। परभणीमध्ये 4 महिन्यामध्ये 65 MMपेक्षा जास्त पाऊस 52 मंडळामध्ये झाला। एवढी अतिवृष्टी असताना देखील पंचनाम्याचा घाट सरकार महसूल विभागानं का घातला हे कळण्यापलीकडे आहे। जरी त्यांनी पंचनामे केले तर पंचनामे कागदावरती केले, कारण की जर का पंचनामे व्यवस्थित केले असते तर पंचनाम्याची रक्कम 50% बसली नसती, नुकसान 50% दाखवण्यात आलं नसतं। तर आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिले, जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत अपर जिल्हाधिकारी काळेसाहेब यांनी आमचे निवेदन घेतलं। आम्ही त्यांना सांगितलं की परभणी जिल्ह्यामध्ये जेवढे पंचनामे झाले ते सर्व पंचनामे तुम्ही जिल्हाधिकारी महोदयांच्या संकेतस्थळावर म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर टाकावेत आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या गावामध्ये ग्रामसभा घेऊन पंचनाम्याचे जी कॉपी आहे तिथे देण्यात यावी, त्याचं वाचन करण्यात यावं आणि ज्या अधिकाऱ्यांनी पंचनामे घरी बसून केलेत किंवा कागदावरती केले त्यांच्यावरती कारवाई करावी। कारण 100% नुकसान झालेलं असताना देखील 50% आल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। पंचनामे ज्यांचे आवश्यक होते त्यांचे झाले नाहीत आणि ज्यांचे काही नुकसान झालं नाही त्यांचेही पंचनामे झालेत आणि हे सगळं काही बसून गावाच्या बाहेर किंवा एखाद्या AC मध्ये बसून हे सगळं केलेलं आहे। आम्ही त्यांना मागणी केली ही आपण तात्काळ कारवाई करावी, चावडी वाचन करावं, सर्व पंचनामे जाहीर करावे, नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हा प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करणार आहोत।